नमस्कार, मी प्रवीण आणि आपण पाहताय महाबुलेटिन न्यूज। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हॅट्रिक करतील असे वाटत असतानाच शरद पवार यांनी एक खेळी केली व पुन्हा फासे पलटले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करवून महेश लांडगे यांचे टेन्शन वाढवले आहे। पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो। शरद पवार यांनी ह्याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच त्यांच्यासोबत आजी माजी 25 नगरसेवकांचा प्रवेश करून अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे। भोसरी विधानसभेवर आमदार महेश लांडगे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे। महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यता आहे। आणखी भाजपकडून येथे महेश लांडगे हेच उमेदवार असतील। महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक करण्यासाठी चंग मानला आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघ 2009 साली अस्तित्वात आला। 2009 ला येथून विलास लांडे अपक्ष उमेदवारी करून निवडून आले। त्यांनी भाजप राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांचा पराभव केला। 2014 साली महेश लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी करत राष्ट्रवादीचे विलास लांडे यांचा पराभव केला। तसेच महेश लांडगे यांनी 2019 साली भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत दुसऱ्यांदा विजय संपादन केला। महेश लांडगे तिसऱ्यांदा भोसरीचे मैदान मारण्यासाठी प्रयत्न करत आहेत। महेश लांडगे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, युवा वर्गामध्ये असलेली त्यांची क्रेज, उत्तम संघटन कौशल्य, विकास कामांचा धडाका या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू निकटवर्तीय समजले जातात। भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। अशातच महाविकास आघाडीकडून भोसरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी भोसरी विधानसभेवर दावा केला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे विधानसभेची तयारी करत आहेत। त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या आजी माजी 25 नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत भोसरी विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केला आहे। गेल्या काही महिन्यांपासून ते विधानसभेसाठी तयारी देखील करत आहेत। अजित गव्हाणे यांना मानणारा मोठा वर्ग भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। तसेच भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांचा अजित गव्हाणे यांना छुपा पाठिंबा असल्याचे मानले जाते। येत्या काही दिवसांमध्ये विलास लांडे सुद्धा हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आलेले आहे। महाविकास आघाडीमधील दुसरा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुद्धा भोसरी विधानसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे। भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी गेल्या 5-6 दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करत भोसरी विधानसभेवर दावा केला आहे। तसेच माजी नगरसेविका सुलभा ओबाळे या देखील भोसरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांनी देखील तयारी सुरू केलेली आहे। 2009-2014 या साली त्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या होत्या आणि थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता। रवी लांडगे यांचा पक्षप्रवेश विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केला गेला असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बोलले जात आहे। संजय राऊत यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे व ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच भेटेल असा विश्वास व्यक्त केला आहे। रवी लांडगे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे आहेत। भाजपमध्ये होत असलेली घुसमट व महेश लांडगे यांचा मनमानी कारभाराला कंटाळून रवी लांडगे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। महाविकास आघाडीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सध्या तरी भोसरी विधानसभेमध्ये महेश लांडगे यांचे पारडे जड आहे। भाजपमधील 5 नगरसेवकांनी महेश लांडगे यांच्या एकाकी व मनमानी कारभाराला कंटाळून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे। भाजपमधील आणखी 15 ते 20 नगरसेवक येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। हा पक्षप्रवेश महेश लांडगे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो। महेश लांडगे यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार हे महेश लांडगे यांच्या विरोधकांना एकत्रित करून एक तगडा उमेदवार महेश लांडगे यांच्या विरोधात देण्याचा प्रयत्न करत आहेत। यंदाचे भोसरीचे मैदान कोण मारणार हे खूप इंटरेस्टिंग आहे। तुम्हाला काय वाटते, यंदा भोसरी विधानसभेचा आमदार कोण होईल
हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.